ज्ञानोबारायांना शरण जा असं माऊली ज्ञान देते। सांगू तुम्हाला, माऊलींनी दगडाला देव बनवलं, माऊलींनी दगडाला देव बनवलं, रेड्याला देव बनवलं, जनावराला देव करणारा देव कोणता आहे? आपला ज्ञानदेव आहे। ज्ञान जर नसेल तर माणसं पशुसारखी आहेत, पण पशुला सुद्धा मानवापेक्षा किंवा देवाचं स्थान प्राप्त करून दिलं। कोणी दिलं? माऊली ज्ञानोबारायांनी दिलं। मैसी पुत्रा मोखे बलवान द्रोह, मैसी पुत्रा मोखे बोलवान द्रोह, बोलविला सोनी मैसी पुत्रा मोखे बोलविला बोलविने श्रुती चालविली भिंती बैसोनिया, नोहे हा सामान्य महिमा संताचा, नोहे हा सामान्य महिमा संताचा। काय केलं ज्ञानोबारायांनी? ज्ञानोबारायांच्या कृपेनं ज्याला डोकंच नाही ते वेद बोलले, रेड्या मुखी वेद बोलविला, गर्वद्विजांचा हरविला, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा। याच्यातून मला एकच सांगायचं तुम्हाला, लक्षात घ्या, माणसाला जर ज्ञान नसेल तर पशुतुल्य जीवन होतंय। मग ज्ञानाची गरज आहे। हे ज्ञान जर कुठून तुम्हाला घ्यायचं असेल, स्वीकारायचं असेल तर माझ्या ज्ञानोबारायांना शरण जा। याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये संतांनी विचार केला की ज्ञानाशिवाय माणसाचं जीवन अपूर्ण आहे, पण ज्ञान झाल्यानंतर माणसानं कर्माला प्राधान्य दिलं पाहिजे। कर्मामध्ये तुम्ही ईश्वराला माना अशी कर्माची शिकवण देणारे जनकजीचे अवतार कर्मयोगी संतश्रेष्ठ संत शिरोमणी सावता महाराज। सावता महाराज यांनी कर्माला प्राधान्य दिलं आणि कर्मात ईश्वर पाहिला। संत शिरोमणी सावता महाराजांच्या जीवन चरित्रातून एक संदेश आपल्याला घेता येतो। प्रामाणिकपणे ईश्वराने जे काम तुम्हाला लावून दिलेलं आहे, मग ते शेतीचं असेल, ते व्यवसायाचं असेल, नोकरीचं असेल, उद्योगाचं असेल, कुठलंही काम असेल ते काम प्रामाणिकपणे करा। प्रामाणिकपणे केलेलं काम तोच तुमचा परमार्थ घडेल हे शिकवण्यासाठी संत शिरोमणी सावता बाबांचं कांदा मुळा भाजी आवडी विठाबाई माझी, कांदा मुळा भाजी आवडी विठाबाई माझी, कांदा मुळा भाजी आवडी विठाबाई, कांदा मुळा भाजी आवडी विठाबाई, कांदा मुळा भाजी आवडी विठाबाई माझी, कांदा मुळा भाजी आवडी
लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरी. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. सावता महाराजांच्या चरित्रातून शिका की प्रत्येक व्यक्तीनं जीवन जगत असताना आपलं कर्म जे ईश्वरानं आपल्याला लावून दिलेलं आहे ते प्रामाणिकपणे करा. जीवन सुखमय होऊन जाईल तुमचं. लक्षात घ्या, आपलं जीवन सुखी बनवण्यासाठी संतांची मांदियाळी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आहे. सप्ताहातून काय शिकायचं? खूप कीर्तन ऐकली, कीर्तन ऐकून इथे सोडून दिली आणि जेवण करून घरी जाऊन आपण झोपलो, याला अर्थ नाहीये. या 7 दिवसाच्या सप्ताहामध्ये महाराष्ट्रभरातून येणाऱ्या महात्मा मंडळीनं कुठल्या संताचं चरित्र आपल्याला सांगितलं किंवा कीर्तनातून काय बोध दिला, त्याच्यातून आपल्याला काय शिकायचंय याचा विचार माणसानं केला पाहिजे. नाही तर हजारो वर्षापासून आपण कीर्तन ऐकत आलेलो आहोत. इकडनं ऐकून बरीच कीर्तन इकडून सोडून दिली. त्या ऐकण्याला त्या सोडून देण्याला अर्थ नाही. ऐकलेलं कुठेतरी आचरणात यावं, याच्यासाठी या सगळ्या गोष्टींचं चिंतन आपल्याला करायचं आहे. कर्माला प्राधान्य देणारे संत शिरोमणी सावता महाराज आपल्याला सांगतात, कुठलंही काम असेल ते काम करताना प्रामाणिकपणे करा. पण आपल्या कामात प्रामाणिकपणा राहिला का? माठ झोपल्या का काय? जागे आहेत ना तुम्ही? जरा माझ्याशी बोला. आता तर प्रामाणिकपणा राहिलाच नाही बाबा कामामध्ये. शेती एवढी कठीण झालेली लोकांना शेतीचा उद्योग करण्यासाठी, एकतर शेतात काम करण्यासाठी मजूरच मिळत नाही. इकडून तिकडून अगदी मजुराच्या दाराला मालकांची गर्दी. आमच्याकडे या ऊस खुरपण्यासाठी, आमच्याकडे या. मग अगोदरच्या दिवसापासूनच वेटिंगला लोक असतात की कोण त्यांना आपल्या शेतामध्ये, कोणाच्या शेतामध्ये जाणार. मग बोलणार त्यांना, ताई उद्या शेतामध्ये ऊस खुरपायचा आहे, जरा येता का? हा येतो आम्ही, पण पगार तुम्ही तोंडा मागितला पगार देऊ, 500 रुपये पगार. एका दिवसाला 500 रुपये रोज आणि 500 रुपये देऊ. बर किती वाजता येता? सकाळी घरातलं काम आवरावं लागतं आम्हाला. 11 वाजतील 11. पूर्वी सकाळी 7 वाजता लोक घरात दुसऱ्याच्या शेतामध्ये कामाला असायची, 7-8 वाजता. आता वेळ एवढा पुढे ढकलला, 11 वाजतात आता. बर 11 वाजता पायी पायी येणार नाही, मग रिक्षा आणा, रिक्षा. मग दारात रिक्षा हजर. पटलं तर असं असं करा तुम्हाला, कारण परिस्थिती तशी झाली. बर रिक्षा घेऊन मग रिक्षामध्ये बसतात. 11 वाजता, 11:15, 11:30 शेतात पोहोचतात आणि मग शेतात काम चालू झालं. पाठ धराळ्यांना 11:15 वाजतात. पाठीला बसायला 11:15 वाजतात. 11:15 वाजता या बसल्या की लगेच असं काही स्पीड ना, तोंडा मागितला पगार मिळाला म्हणून स्पीड ना कामाला सुरुवात करत नाहीत. मग मोबाईल, मग ती साईट पिन अशी खोचणार इकडून आणि मग मोबाईल वरती या हरिपाठ नाही लावत, ते काय मिस कॉल मारतो मला एवढं माहित नाही. मग ते गाणे लावणार आणि मग यांचं काम चालू होणार. पण काम करत असताना गप्पा मारतात. गप्पा मारता मारता अगदी गवतावर माती टाकायची पुढे चालायचं. ऊसाच्या बुडामध्ये जे गवत आहे ते तसंच मालकानं काढा, नाही तर तसंच राहू द्या. आणि संध्याकाळी 5 वाजले की लगेच घड्याळाकडे हा लक्ष जातं. मोबाईल मध्ये पाहतात घड्याळात, वाजले 5, सुट्टी झाली, आम्हाला पण घरची कामं आहेत. रिक्षा हजर, निघाले पुन्हा घराकडे. कामात प्रामाणिकपणा राहिलाय आपला? आपल्या कामात प्रामाणिकपणा राहिला नाही. मग मला सांगा, हे काम आपण जर प्रामाणिकपणे करू शकत नाही तर देव कधी आपल्या मळामध्ये काम करण्यासाठी येणार आहे? कधी आपल्या जीवनातल्या अडचणी तो संपवणार आहे? जोपर्यंत आपल्या जगण्या वागण्यात प्रामाणिकपणा येऊ शकत नाही तोपर्यंत खरा परमार्थ आपल्या जीवनामध्ये घडू शकत नाही. सत्यानं जगणं हाच खरा परमार्थ आहे. लक्षात घ्या, सत्यानं जगणं हाच खरा परमार्थ आहे. 600 किलोमीटर प्रवास करून इथपर्यंत त्रास घेऊन येण्याची मला काहीच गरज नव्हती, पण जपलंय मी आजपर्यंत मला स्वतःला की तारीख घेऊन मी कुठे गेले नाही, असं घडलं नाही आजपर्यंत. हे का करायचं आहे? तर सत्यानं जगलं ना तर तोच आपला खरा परमार्थ आहे, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. संत शिरोमणी सावता महाराजांच्या चरित्रातून आपल्याला पाहायला मिळतंय की तुम्ही कर्मामध्ये ईश्वराला पहा. संतांचं, सावता बाबांचं चरित्र सांगतंय
माणसाच्या जीवनामध्ये प्रामाणिकपणा, ज्ञान आणि दुसरी गोष्ट माणसाच्या जीवनामध्ये शांतता असावी. शांती कशी असली पाहिजे हे नाथांचं चरित्र आपल्याला शिकवतंय. आणि आपल्या जीवनामध्ये प्रेम असावं. प्रेमाशिवाय माणसाचं जीवन अपूर्ण आहे हे संत शिरोमणी नामदेव महाराजांचं चरित्र आपल्याला सांगतं. महाराष्ट्राच्या मातीमध्ये संतांची मांदियाळी, प्रत्येक संताच्या जीवन चरित्रातून मिळणारा गुण माणसाचं जीवन विकसित करणारा आहे आणि विकसित करत करत संत पदाला पोहोचवणारा आहे आपल्याला. पण प्रत्येक संताच्या चरित्रातल्या गुणाची पारख आपल्याला करता आली पाहिजे. नामदेव महाराज प्रेमाचा पुतळा आहे आणि आपल्या जीवनामध्ये जर प्रेम असेल, प्रेम नावाची गोष्ट, तर आपलं जीवन सुद्धा सुंदर बनेल हे नामदेवरायांचं चरित्र सांगतं. माणसाच्या जीवनामध्ये ज्ञानाची गरज आहे, माणसाच्या जीवनामध्ये प्रामाणिकपणाची गरज आहे, माणसाच्या जीवनामध्ये प्रेमाची गरज आहे आणि मनुष्य जीवन हे शांततेनं सुद्धा भरलेलं असलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा जीवन जगताना कधी माणसाला प्रारब्धानुसार चटके आणि फटके बसत असतात. मग चटके फटके बसले की माणसाला त्रास होतो. मग तुकोबाराय कशासाठी आहे? तुकोबाराय तर हेच सांगतात ना, बाबा रे, जीवनामध्ये किती जरी अडचणी आल्या, कुठे आपल्या जगण्याला दगा फटका झाला तर निवांत त्रास करून घेऊ नका. जीवनामध्ये वैराग्याला स्थान द्या, म्हणजे दुःख तुमच्यापासून दूर पडून जाईल. म्हणून जगाला वैराग्याचा गुण देणारे जगद्गुरु तुकोबाराया अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये पिता जोर से जागता
आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया। अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये वैराग्यमूर्ती जगद्गुरु तुकोबाराया सांगतात की जो स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागा आहे त्या व्यक्तीचे आईवडील धन्य आहे। आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया। आई वडिलांना धन्यता प्राप्त होण्यासाठी मुलं त्या ठिकाणी चांगली निवडली पाहिजेत। मुलगा स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागा असला पाहिजे। आपोलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया। लक्ष द्या माझ्याकडे। विठ्ठल हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याचे आई वडील धन्य आहे। पण लक्षात घ्या आई वडिलांना धन्यता प्राप्त होण्यासाठी आपण आपल्या हिताच्या ठिकाणी जागे आहोत का हे अगोदर आपण तपासलं पाहिजे। दुसरा मुद्दा, हित कशाला म्हणतात हे आपल्याला कळायला पाहिजे। आपण हित कशाला म्हणतो? वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, याच्यातली प्रगती आणि त्याच्यासाठी केले जाणारे आतोनात प्रयत्न त्याला आपण म्हणतो की तो माणूस काय चिकाटीचा आहे, काय हिताच्या ठिकाणी जागा आहे, की आपली हिताची व्याख्या आहे। प्रपंचाची भरभराटी उन्नती ही प्रारब्धानं होणार आहे, पण परमार्थातली प्रगती ही प्रयत्नानं होणार आहे। तुम्ही जर आता विचार केला जीवन झालं झोपलेलं बरं, आता काय कीर्तनात जागत बसायचं, तशानं आपलं हित होणार नाही। हित शब्दाचा अर्थ लक्षात घ्या, हित ते करावे देवाचे चिंतन। आपलं कल्याण व्हावं असं जर आपल्याला वाटत असेल ना तर आपण या इंद्रियांच्या माध्यमातून भगवान परमात्माचं चिंतन केलं पाहिजे। आणि या इंद्रियांच्या आधारे या इंद्रियांच्या मदतीनं जो ईश्वराचं चिंतन करतो आणि स्वतःच्या परमार्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करतो, समजावं तो व्यक्ती हिताच्या ठिकाणी जागा आहे। जागा बऱ्याच ठिकाणी जागा शब्दाचं महत्त्व आलंय। आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा, भाईनो जागा। जागा याचा अर्थ काय आता लक्षात घ्या। जागा कोणाला म्हणावं? ज्याचे डोळे उघडे आहेत, जे श्वास घेत आहे, जे बसलंय कीर्तनात, ते जागा आहे का खऱ्या अर्थानं? काही तर झोपेत असले तरी डोळे उघडे ठेवून झोपतात, मग त्यांना पण जागा म्हणायचं का? महिला मंडळ, खरा जागा कोण आहे? इथे बसलेले जागे आहेत का चौकामध्ये कट्ट्यावर गप्पा मारत बसलेले जागे आहेत? इथे कीर्तनात जो बसलाय तो खऱ्या अर्थानं जागा आहे, आणि घरी रात्री 2 वाजेपर्यंत जो टीव्ही समोर जागरण करतोय तो जागा असून झोपलेला आहे। काही माणसं ना झोपताना डोळे उघडे ठेवून झोपतात, मग त्यांना काही जागा म्हणायचं नाही। आता झोपेचा विषय निघाला म्हणून सांगते, काही लोकांची झोप ही एवढी विचित्र असते, काही झोपेमध्ये घोरतात, काही झोपेमध्ये बडबडतात, आणि काही झोपताना अलीकडच्या कोपऱ्यात झोपले तर उठताना दरवाजाच्या कोपऱ्यात उठतात, त्याला चक्री झोप म्हणतात। आणि काहींचं डोळे उघडे ठेवून झोपणं असतं, समोरच्याला वाटतं हे जागच आहे, पण ते खरंच झोपलेलं असतं। काहींची झोप अशी असते तोंड उघडं ठेवून। आता ही तोंड उघडं ठेवून असणारी जी झोप असते ना ती फार अवघड झोप असते, कारण रात्रीच्या वेळेत झोपेत जर तोंड उघडं असेल आणि घरात जर मांजर फिरत असेल तर विचारू नका काय काय प्रकार होतील म्हणून। म्हणजे तोंड उघडं ठेवून झोपणं, डोळे उघडे ठेवून झोपणं यांना कधी कधी फसगत होते माणसाची। एकदा तर गंमत अशी झाली, पंढरपूरच्या वारीला आम्ही निघालो। देहू ते पंढरपूर मागच्या 7-8 वर्षापासून चालतो, 2 वर्षापासून वारी बंद आहे। देहूवरनं निघालो दुसऱ्या वर्षी। पहा, दुसऱ्या वर्षाचा प्रवास, गावाकडची म्हातारी माणसं सुरुवातीला काय शित्तरणी आपल्या सोबत येत नसतात,
चला आजीबाई, चला बाबा, तात्या, मामा, काका म्हणून घेऊन जावे लागत असतात. नवीन वर्ष असतं दिंडीचं. मग पहिल्या दुसऱ्या वर्षी अशी म्हातारी माणसंच होती माझ्यासोबत. मग गावातल्या 4-2 म्हाताऱ्या आजीबाईंना मी घेतलं माझ्यासोबत, गाडीमध्ये बसवलं. त्या म्हटलं, दीदी आम्हाला चलणं होईना ना, आम्हाला कुठं पंढरपूरला घेऊन चाललात. म्हटलं सोबतीला चला, फक्त तुम्ही गाडीत बसून तुमची वारी करून घेते पूर्ण, पण माझ्यासोबत चला. मुली असतात सोबत. आणि मग घेऊन गेले मी आजीबाईला. 2 गावातल्या अशा निपर म्हाताऱ्या होत्या. निपर म्हणजे कशा? एक होती 2.5-3 क्विंटल आणि दुसरी होती 4.25 क्विंटल. म्हटलं ह्यांचे, मी तर आधीच समजा तब्येत आपली काय अशी मोठी नाहीये, पण म्हातारा ताकदवान सोबत असल्यानंतर जरा आपली वजनात दिंडी होईल हे डोक्यात होतं माझ्या. आपल्याला काही अडचण वगैरे येणार नाही. म्हातारा गाडीत टाकल्या, मी घेऊन गेले आणि वारी अशी सुंदर चालू झाली. ज्ञानोबा तुकाराम करत आम्ही 2-4 ठेपे खाल्ले, मुक्काम वगैरे झाला. आणि थोडंसं बारामतीच्या पुढे गेल्यानंतर थोडंसं माळरान आहे, पण तिथे काही अशी जवळजवळ गावं नाहीत, अशी काही जास्त सुविधा नसते. मग बऱ्याच ठिकाणी रावठ्या देऊन राहावं लागतं. मग एकाच जागेवरती काय झालं, आम्हाला रावठी देऊन थांबण्याची वेळ आली. मग रावठीमध्ये सोबत कोणाला घ्यायचं, तर मी 2 आजीबाई घेतल्या माझ्यासोबत. म्हटलं आपल्याला संध्याकाळच्या वेळेला आरामाला जुनी वयस्कर माणसं आपल्या सोबत असलेली बरी असतात. आजीबाई माझ्या जवळ घेऊन मी बसले. म्हटलं आजी, आता तुमच्या दोघींच्या मध्ये मी झोपते. ते म्हटलं दीदी तुम्ही निवांत झोपा, काळजी करू नका, मी जागा राहतो. म्हटलं जागा राहायची काय गरज आहे, एवढे वारकरी आहेत आजूबाजूला. पण गंमत अशी झाली, झोपायच्या नेमकं झोपण्याच्या अगोदर दूर माझी नजर गेली थोड्याशा अंतरावर. म्हटलं आजी, ते बाजूला कसला तरी जाळ दिसतोय. म्हातारी म्हटले गावात कोणतरी मेला असेल. मी म्हटलं मग इथं दिलं का काय अग्निडाग? हा म्हणे स्मशानभूमी दिसते. जाऊ द्या, झोपा तुम्ही दीदी, मला कशाची झोप येते. मग आता जवळच काहीतरी पेटतंय म्हटल्यावर मी तर डोळे झाकून पांघरून असं तोंडावर घेतलं, पण झोप काही येईना मला. आणि म्हाताऱ्या दोन्ही झोपी गेल्या निवांत. वयस्कर माणसं होती, असे गुडप झोपी गेले. पण झोपल्या एक आजीबाई म्हणायची, मी तर जागीच. म्हटलं आता काही खरं नाही आपला. एक आजीबाई म्हणायची, दुसरी म्हटले माझ्या तर जीवाचं घाम झाला. म्हटलं आता काय खरं नाही. म्हटलं तिकडचं भूत इकडं शिरलं काय. म्हाताऱ्याच्या अंगात जर भूत शिरलं, यांनी जर रात्रीतून आपल्याला खाऊन टाकलं, तर आपली दिंडी पंढरपूरला कशी जाईल. मी उठून बसायचे. उठून बसले की पुन्हा म्हातारी म्हणायची. मी तर एवढी बेदरले, एवढी घाबरले, मी उठवायचे आजीला, आजी उठा ना. दुसरी म्हातारी म्हणायची ना. आणि तेवढ्यात तिसरा आवाज मला आला. दारात एक म्हातारी आडवी झोपलेली होती. ती म्हातारी घोरण्यातून म्हटली, काय म्हटली? मिळून खाऊ. काय झालं असेल माझ्या जीवाचा विचार करा तुम्ही. पुढे काही बोलत नाही मी तुम्हाला काय झालं म्हणून, पण समजून घ्या का काही लोक झोपेत घोरतात, कुणी बडबडतं, कुणी चक्कर घालतं, कुणी डोळे उघडे ठेवून झोपतं. तर डोळे उघडे ठेवून झोपणाऱ्याबद्दल मला सांगायचं, भलेही डोळे उघडे असतील पण तो माणूस जागा नाहीये. घरी टीव्ही समोर जो रात्री 2 वाजेपर्यंत टीव्ही पाहतोय, तो सुद्धा परमार्थिक दृष्टीने जागा नाहीये. कीर्तनात बसलाय पण झोप लागली त्याला, लागू द्या. इथं बसलाय ना, जागा आहे ते झोपलेलं असून सुद्धा. परमार्थात तुम्ही आहात. वारकरी संप्रदायाची उपासना कशी करावी हे तुम्हाला कळतंय. ज्ञानोबा तुकोबारायांच्या विचाराला तुम्ही जपतात. ज्ञानोबा तुकोबारायांचे विचार समजून घेता आणि आचरणामध्ये आणता. हीच खऱ्या अर्थानं आपली जागृती आहे. विठाल विठ्ठल कीर्तन ऐकल्यानंतर कीर्तनातल्या काही गोष्टी आपल्या आचरणात आल्या पाहिजेत, त्या समजून घेतल्या पाहिजेत. आता काही लोक आयुष्यभर कीर्तन ऐकतात पण त्यांच्या कीर्तन ऐकण्याचा सार होत नाही. खऱ्या अर्थानं त्यांना जागृतीच होत नाही. एक आजीबाई कधी नाही ते कथेला आल्या. एका गावात भागवत कथा चालू होती. कथेला आल्या, कथेला बसल्यानंतर आजीबाई कथा चालू झाल्यापासून रडत होत्या. कथा पूर्ण मी त्या आजीकडे पाहूनच सांगितली.
कथा संपली, टुनकन उडी मारली, आजीच्या जवळ गेले, म्हटलं आजी अख्ख्या कथेत तुम्ही रडत होतात, कथा कळाली का तुम्हाला? म्हणे दीदी तुमची कथा खूपच चांगली वाटली मला, अशी कानाला माझ्या गोड वाटत होती कथा. म्हटलं आजी पण कथेत तुम्ही रडत होतात, काय कारण आहे? घरच्यांचा काही त्रास आहे का? सुनबाई त्रास देते का? आजी म्हटले दीदी माझ्या सुनासारखी सून अख्ख्या माठ गावात नाही. माझ्याच हातावर हात आणलाय माझ्या सुनानं, म्हणजे माझ्या हातावर हात म्हणजे माझ्या पावलावर चालते माझी सून. आजी तुमच्या पावलावर चालते म्हणजे नेमकं काय करते? 3 पिढ्यापासून आम्ही परंपरा चालवत आणली दीदी. म्हटलं कशाची? आमच्या घरामध्ये तेलाशिवाय मिठाशिवाय आम्ही काहीच विकत आणत नाहीत. ही परंपरा माझ्या सुनानं सुद्धा पुढे चालवली. म्हणे मग भाजीपाला कुठून आणता? म्हणे कुणाच्या शेतात कापूस वेचायला गेलं, ऊस खुरपायला गेलं की मिरच्या तोडून आणायच्या, वांगे तोडून आणायचे, घोसळे तोडून आणायचे आणि आपल्या घरात भाजीपाला लगेच त्याचा करून घ्यायचा. म्हटलं बर ठीक आहे, सून मनासारखी आहे, मुलगा तुमचा चांगला आहे. मग कीर्तनात का, कथेमध्ये का रडत होतात तुम्ही? दीदी खरं सांगू तुम्हाला? म्हटलं खरं सांगा आजी. दीदी खरं सांगू का तुम्हाला? म्हटलं आजी रडू नका, पण अगोदर सांगा की तुम्हाला कथेमध्ये काय पटलं माझ्या? म्हणे दीदी दारामध्ये मी गहू वाळत घालत होते आणि तुमचा आवाज मला कानावर आला आणि मी पळतच आले आणि कथेत बसले. म्हटलं आजी कथेत बसलात तुम्ही, पण कथेतलं काय पटलं? म्हणे दीदी काय पटलं मला माहिती नाही, पण जसा जसा तुमचा आवाज येत होता ना तशी तशी मला आठवण येत होती. म्हटलं कुणाची? दीदी 2 दिवसापूर्वी 15,000ची बकरी मेली माझी आणि तिचा आवाज माझ्या कानात घुमत होता. तुमचा आवाज ऐकला की मला तिचीच आठवण येत होते. काय करायला पाहिजे आता अशा आजीला बाबा? आपल्या शिरूरच्या नदीत सोडून द्यायला पाहिजे. लक्षात घ्या, माझ्या बोलण्याचं एकच तात्पर्य आहे, अशी माणसं आयुष्यभर जरी कान फुटेपर्यंत जरी यांनी कथा ऐकली ना, खऱ्या अर्थानं त्यांना जागृती मिळू शकत नाही किंवा जागृती प्राप्त होऊ शकत नाही. खरा जागा कोण आहे? अरे ज्याची पावलं पंढरपूरच्या वाटेनं चालतात, ज्याची हात सत्कर्म करतात, ज्याचे कान भगवान परमात्माची कीर्ती ऐकतात, ज्याचे डोळे देवाचं रूप पाहतात, ज्याचं मुख भगवान परमात्माचं चिंतन करतंय, ज्याच्या मुखाला वाटतंय नाम तुझे घेता देवा होई समाधान, नाम तुझे घेता देवा होई समाधान, नाम तुझे घेता देवा होई समाधान, नाम तुझे घेता देवा होई समाधान. तुझे पदी लागो माझे तन मन ध्यान, तुझे पदी लागो माझे तन मन ध्यान, नाम तुझे घेता देवा होई समाधान, नाम तुझे घेता देवा होई समाधान. तुझे पदी लागो माझे तन मन ध्यान, तुझे पदी लागो माझे तन मन ध्यान, नाम तुझे घेता देवा होई समाधान, नाम तुझे घेता नाम तुझे घेता देवा. ज्याची वाणी भगवान परमात्माचं चिंतन करते, ज्याचे डोळे भगवान परमात्माचं रूप पाहतात, जो सर्वांगानं भगवान परमात्माची उपासना करतो ना, तो खऱ्या अर्थानं जागा आहे. आणि असा जो जागा आहे, समजावं त्याला हित कळालंय आणि याचेच आई वडील धन्य आहेत. संत शिरोमणी सावता महाराज यांच्या आईवडिलाला धन्यता प्राप्त झाली का? सर्व भावानं भगवान परमात्माची उपासना केली. म्हणून नामदेव महाराज म्हटले, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. याची
आई वडिलांना सावता महाराजांच्या. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, का साठविला दाता, साठविला दाता त्रैलोक्याचा सावता सागर प्रेमाचे आगर. आई वडिलांना धन्यता प्राप्त होते जेव्हा मुलं खऱ्या अर्थानं हिताच्या ठिकाणी जागी असतात तेव्हा. बर, मुलं हिताच्या ठिकाणी जागी आहेत, त्यांच्या आई वडिलांना त्या ठिकाणी धन्यता प्राप्त होते यात नवल नाही. जगाच्या बापाला सुद्धा अशा मुलाचा आनंद होतो. अभंगाचं दुसरं चरण. कुळी कन्या वाटे देवा. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, जी मुलं स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागी आहेत त्यांच्या आईवडिलांना धन्यता मिळते यात नवल नाही, तर त्यांचा आनंद विश्वाच्या मालकाला होतोय. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. त्यांचा आनंद होतो जगाच्या बापाला, पण विश्वाच्या मालकालाही आनंद व्हावा याच्यासाठी आपल्या घराण्यामध्ये ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या सारखी लेकरं जन्माला येणं गरजेचं आहे. गर्दी खूप आहे आता, पण या गर्दीला अर्थ नाही. लक्षात घ्या, जेव्हा एखादा चांगला मुलगा आपल्या परिवारामध्ये जन्माला येतो ना, तेव्हा त्या मुलाच्या कर्तृत्वानं घराण्याचं, परिवाराचं, गावाचं, देशाचं नाव होत असतं. कुळाचा उद्धार होतो, पण त्याच्यासाठी मुलं चांगली निवडली पाहिजेत. आणि आज प्रत्येक आईवडिलाला वाटतंय 2021 मध्ये आता हे जे चालले ना सगळी धकाधकी, माणसाची स्पीड, माणसाचा वेग, कोणी कोणाचं ऐकायला तयार नाही. मुलं वयात आली की त्यांना वाटतं बापाला काय कळतं, मुलगी वयात आली का तिला वाटतं आईला माझ्या कळतच नाही, ती मला शिकवायला जाते.
असं होतं ना. हे प्रत्येक आई वडिलाला वाटतं की आपली मुलं आज्ञेमध्ये राहिली पाहिजेत. आपल्या मुलानं आपल्या घराण्याचं कुठे नाव त्या ठिकाणी खराब होईल असं चुकीचं वागू नये. प्रत्येक आईला वाटतंय माझ्या पोटी रामासारखा मुलगा जन्माला यावा. वाटतंय ना. झोपल्या का काय अमाठ, माझ्या पोटी रामासारखा मुलगा जन्माला यावा असं वाटतं का तुम्हाला? करावं पाहिजे. रामासारखा मुलगा माझ्या पोटी जन्माला यावा असं प्रत्येक आईला वाटतंय. माझ्या पोटी स्वामी विवेकानंदासारखा मुलगा जन्माला यावा असं प्रत्येक स्त्रीला वाटतंय. माझ्या पोटी गंगा पुत्र भीष्माचार्यासारखा पुत्र, छत्रपती शिवरायांच्या सारखा पुत्र आपल्या पोटी जन्माला यावा असं प्रत्येक आईला आणि प्रत्येक वडिलांना वाटतंय. पण खरं सांगा मला, अशी मुलं सहज पोटी जन्माला येतील का हो? त्याच्यासाठी पुण्य आणि संस्काराची गरज आहे. राम का येणार नाहीत? राम येतील, पण त्याच्यासाठी अगोदर कौशल्या जन्माला आली पाहिजे. नावाची कौशल्या हातामध्ये 6 वाजता टीव्हीचा रिमोट घेऊन बसलेली असते. कधी राम येतील आपल्याकडे? दशरथ बिचारे कामावरनं येतात आणि ते म्हणतात चहा ठेवते का? हे डोळे फाडून पाहते. आत्ता चाल का चहा मागायला? हे म्हणतात तुझी मालिका संपल्यावर दे. बोलणं कळतंय तुम्हाला माझं? बरं, मला एकच सांगायचं आहे तुम्हाला. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, महाबली, हनुमान, गंगापुत्र भीष्म, स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज अशा युग पुरुषांचं अवतरण होण्यासाठी अगोदर त्यांच्या माता आणि त्यांचे जे पिता आहेत ना, तेवढ्या तयारीची माणसं अगोदर निर्माण होणं गरजेचं आहे. समाजामध्ये फिरत असताना जर एखादं चांगलं व्यक्तिमत्व आपल्या नजरेला दिसलं, एखादा चांगला मुलगा की ज्या मुलाचं नाव अख्खं गाव घेतंय, त्या मुलाचं नाव तालुका घेतोय, त्याच्या नावाचा गौरव राज्यभरामध्ये देशभरामध्ये होतोय, असा मुलगा जर नजरेमध्ये आला तर समजावं त्या मुलाच्या ठिकाणी 4 प्रकारचं पुण्य एकत्र आलं, म्हणून एक सुंदर व्यक्तिमत्व साकारलं. चांगला मुलगा निवडण्यासाठी 4 प्रकारचं पुण्य एकत्र यावं लागतं दादा. शास्त्र सांगतंय सुशीलो मातृपुण्येन, पितृपुण्येन चतुरता, उदार वंश पुण्येन, आत्मपुण्येन सभाग्यता. मुलगा सुशील म्हणजे शीलवान जर जन्माला आला तर समजावं त्याच्या आईचं पुण्य आहे. मुलगा चतुर जन्माला आला ते त्याच्या वडिलांचं पुण्य आहे. मुलगा उदार जन्माला आला ते त्याच्या वंशाचं पुण्य आहे. आणि मुलगा भाग्यवान जर जन्माला आला तर ते त्याच्या स्वतःचं पुण्य आहे. याच्या उलट जर मुलगा दरिद्री जन्माला आला तर समजावं 4 प्रकारचं पाप एकत्र आलं म्हणावं. उन्मादो मातृदोषेन, पितृदोषेन मूर्खता, कार्पण्य वंशदोषेन, कर्मदोषात दरिद्रता. मुलगा उन्मत्त जन्माला आला त्याच्या आईचा दोष आहे. मुलगा मूर्ख जन्माला आला त्याच्या वडिलांचा दोष आहे. मुलगा कंजूस जन्माला आला तर समजावं याच्या पूर्वजामध्ये, याच्या वंशावळीतच कुणी उष्ट्या हातानं कावळा सुद्धा आणला नाही. यानं सप्ते खाल्ले, 10वे खाल्ले, कोणाचं बारसं सुद्धा सोडलं नाही. आणि याचा अर्थ असा आहे, जर मुलगा कंजूस जन्माला आला तर त्याच्या पूर्वजामध्ये कुणीच त्या ठिकाणी दान केलेलं नाही हे समजून घ्यावं. पूर्वजाच्या कंजूसीनं मुलगा कंजूस जन्माला येतो आणि मुलगा जर दरिद्री जन्माला आला तर तो त्याच्या स्वतःचा दोष आहे. मुलगा चांगला निर्माण होण्यासाठी 4 प्रकारचं पुण्य असावं लागतं आणि पुण्याई बरोबर संस्काराची गरज आहे. विठ्ठल आमची महात्मा मंडळी सांगतात, पुत्र भावा ऐसा गुंडा ज्याचा तिही लोकी झेंडा. जग
आमच्या वैष्णवीताईसाठी एकदा टाळी वाजवा. सरळ गाण्यात सुंदर हरकती घेण्याची कला भगवान परमात्माने दिली. ऐसा पुत्र देई देवा जग म्हणे त्याला बाबा, कन्या तरी ऐसी देई जैशी मीरा मुक्ताबाई. कन्या तरी ऐसी देई जैसी मीरा मुक्ताबाई. म्हणून अभंगाच्या या चरणामध्ये सुद्धा कुळी कन्या आणि पुत्र, कन्येला अगोदर प्राधान्य दिलंय. म्हणून कशी मुलगी असावी चरित्र सांगेन मी तुम्हाला, फार सुंदर, लक्षपूर्वक ऐकायचंय. कशी मुलगी आपल्या पोटी जन्माला यावी. क्षुद्र परिवारामध्ये जन्म झाला, पण लक्षात घ्या, माणसाच्या जातीवर्ण माणसाचं मोठेपण किंवा लहानपण सिद्ध होत नसतं. माणसाची उंची ही कर्तृत्वानं सिद्ध होत असते. क्षुद्र परिवारामध्ये जन्म झाला, पण परमार्थाचा संप्रदायाचा वारसा जिला प्राप्त झाला. निघाली वडिलांच्या सोबत भजन गात. विठ्ठला माय बापा पांडुरंगा दीननाथा. भजन गात 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 वडिलांच्या सोबत पंढरपूर गाठलं एका मुलीनं. वय लहान आहे आणि कुतूहल आहे. बाबा आपण कुठे चाललो? बाळा आपण पंढरपूरला चाललो. पंढरपूरला का जायचं बाबा? बेटा ते सगळ्या वारकऱ्यांचं माहेर घर आहे. माझे माहेर पंढरी आहे भीमनेच्या तीरी, आहे भीमनेच्या तीरी. सगळ्या वारकऱ्यांचं माहेर आहे, तिथे जायचं आपल्याला. पंढरपूरला आले, मनात कुतूहल आहे. बाबा आपण इथे कोणाला भेटणार आहोत? बेटा जो सगळ्या जगाचा बाप आहे त्याला भेटायचंय. मग बाबा मला पण घेऊ जा बरं तिथपर्यंत. हो बाळा चल. कसा आहे बाबा तो देव, तो जगाचा बाप? त्यानं कमरेवर हात दिलेले आहेत, समचरण आहेत आणि समदृष्टी आहे. समोर पाहिलं श्री विठ्ठलाला, सावळ्या रंगातला पांडुरंग परमात्मा पाहिला. त्याचा रंग पाहून ती छोटीशी भक्त म्हणते, बाबा हा देव कुठून आलाय? याच्या रंगावरनं जरा वेगळंच काहीतरी वाटतंय. कानडा विठ्ठलू कर्नाटकू तेने मजलावी इलावे. पाहता पाहता पांडुरंगाच्या जवळ गेले. वडिलांनी जसं दर्शन घेतलं तसं त्या मुलीने दर्शन घेतलं आणि चरणाला मिठी घातली. काय तिला समाधान मिळालं असेल तिच्या जीवाला माहिती. आणि वडील म्हणतात, बेटा उठ, चल आपल्याला गावाकडे जायचं. नाही बाबा, जो आपल्या सगळ्यांचा पिता आहे त्याला सोडून मी गावाकडे येणार नाही, इथेच राहणार. आणि वडिलांना सोडलं आणि हट्ट धरून पांडुरंगाच्या चरणावर जिने डोकं टेकवलं. जात नव्हती आपल्या गावाकडे. वडिलांना सांगितलं तुम्ही जा आणि माझी आठवण येईल तेव्हा मला भेटायला या. अशी छोटीशी संत, त्या संताचं नाव संत जनाबाई. भगवान परमात्माला काळजी पडली आणि दामा सेठींच्या हवाली केलं छोट्याशा मुलीला. या मुलीचा सांभाळ करा. मग मुलगी घरामध्ये घरकाम करू लागली, घरातलं काम करू लागते. सकाळपासून झोपेपर्यंत दिवसभर तिच्या कामामध्ये जातोय. पूर्ण दिवस थांबली होती पांडुरंगाच्या दर्शनाची, अगदी ती गोडी चाखण्यासाठी. पण कामात वेळ गेला, तिथे सत्संग त्याच्या जीवनामध्ये प्राप्त झाला. आता तिला जवळच आहे गोपाळपूर आणि पंढरपूर, असं काही अंतर नाही, पण कामामुळे देवाचं दर्शन घ्यायला सुद्धा वेळ नाही.
पण तिनं त्या कामामध्येच पांडुरंगाला अडवलं, भगवंताची भक्ती केली. भांडे घासताना तिनं देवाचं भजन करावं, झाडून काढताना देवाचं भजन करावं. संत जनाबाईचं हे काम करता करता भजन परिणाम असा झाला, झाड लोट करी जणी केर भरी चक्र पाणी, पाटी घेवोनिया शिरी नेवोनिया टाकी दुरी. विश्वाचा मालक जनाबाईच्या त्या कोळ्या जनाबाईला काम करू लागला. भगवान परमात्मा जनाबाईचं प्रत्येक काम वाटून घेतोय. देवानं जनाबाईनं जर झाडून काढलं तर देवानं केर भरला, जनाबाईनं जर गोवऱ्या वेचल्या तर देवानं गोवऱ्या रचल्या, जनाबाई जर कपडे धुवायला बसल्या तर माझ्या देवानं कपडे वाळत घातले, जनाबाई जर दळायला बसली तर माझ्या देवानं जात फिरवलं, घास भरवला. एवढी कामं जगाच्या बापानं केली आणि ती संत जनाबाईसाठी. संत जनाबाई जेव्हा जात्यावर बसत होत्या आणि दळायला चालू करत होत्या आणि भजन गात होत्या, जात्याच्या मुखी लक्षपूर्वक ऐका. जगाचा बाप जनाबाईला दळण दळू लागत होता. आता दळणाचा डबा सुद्धा उचलू लागत नाही आपल्याला, पण जगाचा बाप जनाबाईला जात्यावर दळण दळू लागत होता. जात्याच्या मुखी घालिते मोत्याचे दाणे, तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणे. भगवान परमात्मानं जनाबाईला दळण दळू लागावं. रोज पहाटे यायचे. दळण कधी असतं? पहाटे असतं का संध्याकाळी असतं? पहाटे. आता राहिलंच नाही, पण पूर्वीच्या आजीबाईला माहिती असेल. पहाटे दळण दळायचे. पहाटेची वेळ ही काकड्याची वेळ. देव राऊळ सोडून जनाबाईला दळण दळू लागायचा. आणि काही वयस्कर वारकरी काकडा म्हणायचे राऊळामध्ये. ओढा पांडुरंगा प्रभात समयोपातला, वैष्णवांचा मेळा गरुडा पायी दाटला, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, सुरवरांची दाटी उभे जोडोनी हाता, गच्च गर्दी शुक सनकाधिक नारद तुंबर भक्तांच्या कोटी, कवाडा आडोनी पाहता ती जगजेठी. आणि कवाडाच्या आडून पाहिलं तर सावळा श्री विठ्ठल नाहीच तिथं. एक MH72 होतं काकडा करणार. ए वारकऱ्यांनो, म्हणे काय झालं वरडायला? काकडा करा. काकडा बंद करा. काय झालं? म्हणे ज्याच्यासाठी काकडा करतो ते गायब. कुठं गेला देव? यांच्या बॅटऱ्या चालू झाल्या. राऊळात देव नाही, पंढरपुरात देव नाही. रुक्माई माई साहेबांना विचारलं, माते भगवान? म्हणे इथं नाही. कुठे देव? शोधत 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 या बॅटऱ्या गोपाळपुराला आल्या आणि जणीच्या झोपडीमध्ये पाहिलं पांडुरंगाला.
देवा, अरे वयस्कर वारकरी आम्ही, पोरं आमची घरातून बाहेर येऊ देत नाही, पण अख्ख्या कार्तिकात आम्ही काकडा करतो तुझा, आणि तू जणीच्या झोपेत दळण लागतो. काही वाटत नाही तुला? वारकऱ्यांचा अधिकार मोठा. भगवान म्हटले माफ करा, उद्या काही राऊळ सोडणार नाही, तुम्ही काकडा करा. बहिष्कार टाकू, आम्ही बंदी करू. बहिष्कार टाकू नका, संप करू नका काकड्याचा. आणि मग भगवान परमात्मा म्हटले थांबतो मी. भगवान परमात्मा विटेवर उभे राहिले. दुसऱ्या दिवशी पहाटे जनाबाई दळण दळू लागल्या. सुंदर माझे जाते ग फिरते बहुते ग, ओव्या गावू कौतुके तू ये रे बाळ विठ्ठल. या देवानं काकडा सोडला यांचा, ये रे बा विठ्ठला म्हटलं का पळत सुटला. पहिला दिवस झाला, दुसरा दिवस झाला, तिसरा दिवस झाला, आणि हे वयस्कर वारकरी फार कठीण होते. हे मोठ्या मोठ्या माळावाले, चंदनावाले, हे म्हटले या देवाला असं कळणार नाही, जणीचीच कानूघाट, जनाबाईची कानूघाटणी करावी लागेल. जना, अगं तू तुझ्या मदतीसाठी जगाच्या बापाची मदत घेतेस. तू इथे सगळे वारकरी काकडा करतात तिकडे, तू याला दळणासाठी बोलावते, याला बोलवू नको. ठीक आहे वारकरी बाबा, पण माझ्या देवाला काही अपशब्द बोलू नका. नाही बोलावणार मी त्याला. दुसऱ्या दिवशी जनाबाईनं दळण मुकाट्यानंच दळलं, देवाला बोलावलंच नाही. भगवान परमात्माचे कान आतुर झाले होते. माझी जणी मला कधी बोलवेल वाट पाहत होते, पण 4 वाजले, गोवऱ्या वेचण्याची वेळ झाली, जनाबाईनं बोलावलं नाही. भगवान परमात्मा गेले विश्रांतीच्या वेळामध्ये. जना, आज का बोलावलं नाही? देवा, माझ्यामुळे तुला नाव ठेवतात रे. मग माझी इच्छा नाहीये की माझ्या विश्वाच्या मालकाला माझ्यासारख्या स्त्रीमुळे कुठे नाव ठेवण्याची वेळ यावी. जना, एक पर्याय आहे पहा. तू मला अशा रूपात बोलव की एक रूप माझं विटेवर राहील आणि दुसरं रूप तुला मदत करेल. काहीतरी विचार कर आणि त्या पद्धतीने मला बोलाव. मी अनंत रूपे घेऊ शकतो जना, तू माझी काळजी करू नको. जनाबाईच्या डोक्यामध्ये विचारचक्र चालूच आहे. जनाबाई दळण दळण्यासाठी बसल्या. आज विचार करत होत्या, ए रे बा विठ्ठला म्हणायचंच नाही. मग जनाबाई विचार करत असताना जनाबाईच्या तोंडून सहज शब्द बाहेर पडले. ए ग विठाबाई बाई, ए ग विठाबाई भीमानी चंद्र भीमानी चंद्रभागा, ए माझे पंढरीचे आई, ये ग विठाबाई. आई, ये ग विठाबाई, हे शब्द जनाबाईच्या तोंडून बाहेर पडले. जगाच्या बापानं विटेवरनं उडी घातली खाली, पण तसाच नाही निघाला. रुखमाई मासाहेबांच्या शृंगार गृहामध्ये विश्वाचा मालक गेला. माझ्या जगाच्या बापानं, सज्जनांनो ऐका, ज्याच्याशिवाय जगात दुसरा कोणी पुरुष नाही, जो एक पुरुष आहे असा भगवान, त्या विश्वाच्या मालकानं रुखमाई मासाहेबांची 9वार साडी अंगावर घातली हो. आपल्या भक्तासाठी 9वार साडी अंगावरती घातली. रुपया एवढं कुंकू कपाळी लावलं, नाकात नथ, कानात झुंबर, हातात कंकण, पायात जोडवं सरकवलं, कमरेला कंबरपट्टा घातला आणि माझ्या जगाच्या बापानं खांद्यावरचा पदर डोक्यावर घेतला. असतील तर घ्या, सांगते म्हणून तरी घ्या. जगाच्या बापानं पदर घेतला, आपल्याला का लाज वाटते त्याची उत्तर अजून नाही कळाली मला. माझ्या विश्वाच्या मालकानं खांद्यावरचा पदर डोक्यावर घेतला आणि जनाबाईच्या झोपडीमध्ये आला.
जनाबाईला आज विठ्ठल नाही विठाबाई रूपात विश्वाचा मालक दळण लागला। या कथेतून मला एकच सांगायचं आहे, अशी मुलगी आपल्या पोटी जन्माला आली पाहिजे की तिनं भक्तीच्या जोरावर विश्वाच्या मालकाला रूप बदलण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे। अशी मुलगी ज्या दिवशी आपल्या पोटी जन्माला येईल ना त्या दिवशी जगाच्या बापाला आनंद होईल। कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तया हरिक वाट देवा। कुळी कन्या आता पुत्र लांबवायचा नाही, एका शब्दात पुत्र असावा कसा ते सांगेन तुम्हाला। असा पुत्र असावा महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवरायांच्या सारखा की ज्या पुत्रामुळे आज आपल्या गळ्यामध्ये माळ, गळ्यात टाळ, भाडावर बुक्का, आपल्या कपाळावर कुंकू, दारामध्ये तुळस, मंदिरावर कळस, महिलांच्या नाकात नथ आणि पुरुषांच्या ओठावर मिशी कुणामुळे असेल तर केवळ महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुळे आहे। क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय। धर्मवीर संभाजी महाराज की जय। एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, दगडावर किल्ल्यावर। लक्षात घ्या सज्जनांनो, असाच मुलगा असावा आणि अशी कन्या असावी की ज्याचा आनंद विश्वाच्या मालकाला होईल। कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक वाटे देवा। आणि मुलं सात्विक आहेत हे कशावरून कळतंय? गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे गीता भागवताचं श्रवण करतात आणि अखंड पांडुरंगाचं चिंतन करतात। कसं चिंतन करतात? सगळ्यांनी माझ्यासोबत चिंतन करायचं आणि हे चिंतन झाल्यानंतर कीर्तनाची सांगता होईल। फक्त प्रेमानं माझ्या पाठीमागे सगळ्यांनी म्हणायचं, जे देवाला संताला आवडतं ना ते आपण करायचं। राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय। लक्षात घ्या, गीता भागवताचं श्रवण चिंतन करणारे, श्रवण करणारे मुलं धन्य आहेत। विश्वाच्या मालकाला होतो, पांडुरंगाचं भजन करणाऱ्या मुलाचा आनंद जगाच्या बापाला होतोय। मग खाली बसलेले लोक, आता आमचे टाळकरी थोडे शांत राहतील, फक्त बसलेल्या लोकांनी भजन करायचं। टाळी माझ्या पाठीमागे म्हणा, फक्त खाली बसलेल्या लोकांनी ज्याची बॅटरी फुल चार्जिंग झालेली आहे त्यांना जोरात म्हणा, राम कृष्ण हरी जय जय राम
घेऊ तोपर्यंत तुम्ही घशाची प्रॅक्टिस करा. तुम्ही थोडे थांबा. आमच्या महिला भजन करतील. जोरात म्हणा राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी म्हणा. वा वा जोरात म्हणा जोरात मोठ्यानं. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी म्हणा. मोठ्यानं म्हणा. हा राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी म्हणा. आता महिला मंडळ थांबा. आता यांची बारी अजिबात तुम्ही म्हणू नका. आता पुरुष मंडळ कसं बसतात. आता सगळे पुरुष मंडळ समोर बसलेले, कवरे क्षेत्राच्या बाहेर असलेले, जे जेवण करून घरी झोपायला गेले ते सुद्धा सगळ्यांनी भजन करायचं जोरात. टाळी सुंदर वाजवायची जोरात. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी म्हणा. क्या बात है क्या बात है. वाह वाह टाळी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी म्हणा. वाह 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 क्या बात है. सर्व टाळ करी आता. टाळ. राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी. टाळी टाळी. पहिला मंडळ हात वरती घ्या. हात उंच घ्या. सगळ्यांनी हात उंच घ्या. सगळ्या टाळकऱ्यांसाठी महामुनी बाबा त्यांचे सहकारी मित्र बाबा यांच्यासाठी टाळ्या वाजवायच्या जरा जोरात. खरा वारकरी जागा झाला होता त्यांच्यातला. बरं मला खूप आनंद वाटला. त्यांचं पाहून मलाही उड्या मारा वाटत होत्या, पण म्हटलं माईक पडन का काय. असो खूप सुंदर भजन केलं तुम्ही सगळ्यांनी. दादा बाबा काका एकच नंबर. फार सुंदर. महिला मंडळ तुम्ही सुद्धा फार सुंदर गायलं. एक नंबर गायलं. काही आजीबाईंची झाली थोडी गडबड. भजन म्हणा म्हटलं की रेंज मध्येच नव्हत्या ते. खडबडून जाग्या झाल्या. राम कृष्ण जांभळीत भजन. पण जांभळी दे ना का झोपच आवरत नव्हती जेवण झाल्यामुळे. राधा पाणी आहे का ग पाणी. डोळ्याला पाणी लावते. भजन म्हणायला सांगितलं ताई ना, पण जवळ पाण्याची बॉटल पण सापडना. झोप तर जाईना. भजन तर करायचं. इथल्याच हौदातलं पाणी घेतलं. आपल्या तर डोळ्याला पुसलं. संभाजी महाराज शेजाऱ्याच्या सुद्धा तोंडाला पुसलं.
पण भजन सुंदर गायलं. मेरो राधा रमण गिरिधारी गिरिधारी श्याम बनवारी. हे कशासाठी? अखंड चिंतन विठोबाचे हे देवाला आवडतंय. तुकोबाराय म्हणतात तुका घडत्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. प्रेमानं भजन करायचंय. विठोबा रुक्माई